बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेला आज 12 दिवस पूर्ण होत आहेत आणि एकंदरीत पाहायला गेलं तर संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे विरोधी पक्षातील आमदार असतील किंवा सत्ताधारी पक्षातील आमदार असतील मुद्दा लावून धरलेला आहे. एकंदरीतच पाहायला गेलं तर संतोष देशमुख यांचा निर्घृण असा खून करण्यात आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक याचे पडसाद जे आहे ते पाहायला मिळाले आहेत. एकंदरीतच याच ह्याच्यावरती निवेदन करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही निवेदन केलेलं आहे. कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, तसंच जे दोषी असतील त्यांना देखील कारवाई करण्यात येईल. आणि विशेष म्हणजे बीडचे पोलीस अधीक्षक जे आहेत अविनाश बारग यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे. तशीच मोका अंतर्गत देखील कारवाईचे आदेश जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. माझ्यासोबत जे संतोष देशमुख आहेत मयत सरपंच, त्यांचे बंधू आहेत धनंजय देशमुख, त्यांच्याशी बातचीत करणार आहे, कारण त्यांची पहिली प्रतिक्रिया आपल्याला घ्यायची आहे. काय सांगाल, तुमच्या भावाला न्याय मिळावा यासाठी सर्व आमदारांनी बाजू लावून धरली होती, त्याच्यावरती आज निवेदन झालेलं आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी भाऊ जरी माझा असला, माझं जरी कुटुंबाचं चित्र असलं, माझं जरी कुटुंब पोरकं झालं, गावाचा करता पुरुष गेला, तर त्या एक माणूस म्हणून जे त्यांनी मागणी केली, जे माणूस म्हणून त्यांनी जे लढा दिला, जे माणूस म्हणून त्यांनी न्यायाच्या भूमिकेत जी त्यांची भूमिका वारंवार स्पष्ट केली, सगळी मांडणी केली, त्या सर्वांचे खरंच आभार. त्या लोकांमुळं मला कमीत कमी तुम्हाला बोलायचं तरी धीर आला, नाही तर मी उद्ध्वस्त झालो असतो, मला कळलं नसतं काय करायचे. आणि मी पण त्याच भूमिकेत होतो की न्याय आपल्याला मिळाला पाहिजे आणि न्याय मिळाल्याशिवाय आपण शांत पण बसणार नाहीत, आपण न्याय घेणार आहेत. आणि सगळं जे गुन्हेगारी जे सगळी वाढलेली ह्याच्यामध्ये हे बंद झालं पाहिजे, ही माझी अपेक्षा. नक्कीच पाहायला गेलं तर याच्यामध्ये जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत किंवा दहशत करणारे लोक आहेत त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात येणार आहे. केलीच पाहिजे. जे त्यांनी योग्य कारवाई आहे त्याचीच त्यांनी घोषणा केलेली आहे किंवा सभागृहाला सांगितलं आहे, तर ती झालीच पाहिजे. नक्कीच जी आबादा कंपनी आहे, पवन चक्कीचा प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये देखील सक्त चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. लवकरात लवकर त्या आरोपींना जेरबंद करू असं देखील आश्वासित केलं. हा, त्याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत ते जेरबंद झाले पाहिजे आणि ते कामच आहे त्यांचं, केलंच पाहिजे, तरच पुढं सगळं पाबंद होईल पुढं, नाहीतर मग चुकीचं होईल. खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी मांडणी केलेली आहे मुख्यमंत्री साहेबांना. आणि त्या दिवशी जे तिथं प्रकार घडला आवादा कंपनीच्या स्टोअरला, तर त्या दिवशी जे घडलं तिचे सगळे CDR वगैरे आल्यानंतर तुमचं सगळं स्पष्ट होईल की तिथं नेमका प्रकार काय घडला, कुणाचे फोन आले, कुणाला आले, काय मागणी केली, हे सगळं FIR मध्ये पण आहे आणि हे सगळं पुढं पण येईल. मयत संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत अविनाशजी बारग यांना देखील तडकाफडकी बदलीचे आदेश जे देण्यात आलेले आहेत. ते त्यांच्या तपासाचा भाग आहे. त्यांना म्हणजे काय कसं लवकरात लवकर गुन्हेगारी ही कशी आटोक्यात आणायची, त्यासाठी त्यांना ते निर्णय घेतलेला असेल. आम्हाला पाहिजे न्याय, आम्ही फक्त न्याय मागतोय, मग त्यांनी कसा द्यायचा आहे ते त्यांचं. मात्र जे CCTV मध्ये PSI राजेश पाटील आणि ते मुख्य आरोपी सुदर्शन गुले दिसत होते, त्याच्यावरती फक्त सस्पेंडची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांची चौकशी होईल ना. ते हॉटेलमध्ये काय बोलले नाही तर बाहेर येऊन काय बोलले का, परत पोलीस स्टेशनला ते आलते तसेच परत काय बोलले का, मग तपासून त्यांच्यात पुढील कारवाई होईल. नक्कीच निवेदन करण्यात आलेलं आहे. त्या निवेदनावर तुम्ही समाधानी आहात का? पुढची तुमची काय मागणी असणार आहे? मी समाधानी होईल ज्यावेळेस माझ्या भावाला न्याय भेटेल. आता त्यांना जे मी त्यांना मागणी केली त्याचं त्यांनी उत्तर दिलं. हा, मी समाधानी ज्यावेळेस होईल, ही सगळी प्रोसेस संपल, माझ्या भावाला न्याय मिळेल, आरोपीला शिक्षा होईल, त्यावेळेस मी व्यक्त होतो. न्यायालयीन चौकशी देखील आदेश देण्यात आलेले आहेत. हा, हो ना. सगळ्या चौकशी सगळ्या बाजूनं ज्या जितक्या बाजू आहेत ज्या प्रशासनातल्या, त्या सगळ्या बाजू ते त्यांच्या प्रकारे मांडायचा प्रयत्न करतात. त्या पद्धतीनं पुढची चौकशी होईल आणि योग्य ती कारवाई म्हणजे प्रशासन करेल. नक्कीच पाहायला गेलं तर एकूण 7 आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकंदरीत दुसरी बाब म्हटलं तर 4 आरोपी अटक आहे. दुसरा विष्णुदेव चाटे आहे खंडणीमधील, त्याला देखील अटक केलेला आहे. मात्र ज्या व्यक्तीने अपहरण केलं, ज्या आरोपीने अपहरण केलं सुदर्शन घुले, तो आणखी पोलिसांना सापडत नाही. त्यावर त्यांनी विचार करून काय यंत्रणा लावायची त्या कामासाठी, तो आरोपी कसा जेरबंद करायचा, त्याला काय करायचं, त्या उपाययोजना त्यांनी राबवल्या. एखादा व्यक्ती गेल्यावर त्याची पैशात किंमत होत नाही, मात्र तुमच्या कुटुंबियांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 लाख रुपयांची मदत केलेली आहे.
नाही, मला मदत सध्या एकच पाहिजे की माझ्या भावाला ज्या पद्धतीने मारलं, ज्या पद्धतीने खून केला, हत्या केली, त्याचे हत्यारे त्यांना सगळ्यांना सजा दिली आणि त्यावेळेस मी म्हणेल की मला ती खरी मदत आहे. नक्कीच शेवटी धनंजय देशमुख एकंदरीत पाहायला गेलं तर आज 12 दिवस पूर्ण होत आहेत मयत सरपंच संतोष देशमुख यांना जाऊन. मात्र आज जे मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे त्या निवेदनावरती काही प्रमाणात ते समाधानी आहेत. मात्र जोपर्यंत त्या आरोपींना कठोरात कठोर शासन होत नाही तोपर्यंत मी समाधानी नसणार आहे. जी काही मदत केलेली पैशाच्या स्वरूपात माझा आज भाऊ गेलेला आहे, मात्र जे आरोपी आहेत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे. मुंबई तक्षक योगेश काशीद, मसाजोग, बीड.